साहित्य नमस्कार साहित्य उत्सव. मी स्मिता सोनी. रात्रीचे 8 वाजत आहेत. वेळ झाली आहे आपल्या विशेष प्रसारणाची. आज बुधवार. ऐकूया साप्ताहिक मालिका अर्थपूर्ण, ज्या अंतर्गत महागाई आणि रेट ऑफ इंटरेस्ट यांचं नातं याबद्दल जाणून घेऊयात निखिल देशमुख यांच्यासोबत. अर्थपूर्ण भाग 60. साहित्य उत्सव परिवारातील सर्व सदस्यांना माझा नमस्कार आणि अर्थपूर्णच्या या भागात आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. आपण या आधीच्या भागात जागतिक महागाई आणि थोडक्यात ज्या काही कन्सेप्ट्स आहेत बजेट आणि जीडीपी मधील त्याबद्दल जाणून घेतलं. या भागात आपण वाढती महागाई आणि रेट ऑफ इंटरेस्ट जे त्या देशाच्या सेंट्रल बँक्स म्हणजे मध्यवर्ती बँका म्हणजे ज्या बँकेकडे त्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा किंवा एकंदरीत बँकांचं नियंत्रण आहे अशी बँक, जी भारतात RBI आहे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. या बँक रेट्स का वाढवतात आणि का कमी करतात आणि त्याचं एक रिलेशन काय आहे याबद्दल आज आपण चर्चा करूया. तर सर्वप्रथम रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं या आर्थिक वर्षातलं आणखी एक पतधोरण जाहीर झालं आणि त्यामध्ये रेपो रेट मध्ये वाढ करण्यात आली. आधी 2 वर्ष 2020 पासून तर आतापर्यंत रिझर्व्ह बँकेने ही 2दा वाढ केलेली आहे. 2020 मध्ये फार कमी रेपो रेट आले होते आपले, आणि ही वाढ करण्यामागे काय कारण होती किंवा ते कमी का केले होते, एकंदरीत रेट ऑफ इंटरेस्ट आणि महागाई याचं काय रिलेशन आहे हे आपण समजून घेणार आहोत. तर सर्वप्रथम आपण हे जाणताच की इन्फ्लेशन म्हणजेच महागाई हा एक जागतिक प्रश्न आहे. महागाई फक्त भारतातच वाढत नाहीये, तर अमेरिकेचे सुद्धा महागाईचे आकडे जे आलेले आहेत ते काही एवढे असे चांगले नाही आहेत. उलट खूप जास्त प्रमाणात महागाई ही अमेरिकेत वाढलेली आहे. पूर्ण जगात महागाई वाढलेली आहे. त्याचे कारण काही असू शकतात. बऱ्याच कारणांमुळे महागाई वाढते. आवश्यक वस्तूंचा पुरवठा कमी होतो किंवा त्याच्या पुरवठ्यामध्ये काही अडचणी निर्माण होतात किंवा युद्धजन्य परिस्थिती असते किंवा कधी कुठल्या देशातील काही पिकांचं निसर्गामुळे नुकसान होतं. अशा प्रकारचे अनेक कारणे हे महागाई वाढण्याकरिता असू शकतात. महागाई आणि रेट ऑफ इंटरेस्ट हे असं एक रिलेशन आहे की ज्याच्यामुळे त्या देशाची सेंट्रल बँक ही महागाईवर नियंत्रण ठेवू शकते. 2020 मध्ये लॉकडाऊन असताना भारतात RBIने रेट ऑफ इंटरेस्ट मध्ये मोठ्या प्रमाणात कटौती केली. 2019 मध्ये पण फार मोठ्या प्रमाणात कटौती झाली होती. रेट ऑफ इंटरेस्ट फार कमी झाले होते. रेट ऑफ इंटरेस्ट हे वेगवेगळ्या प्रकारच्या विंडोज असतात की ज्या विंडोच्या माध्यमातून इतर बँका RBI कडून कर्ज घेऊ शकतात. अल्प कालावधीसाठी, दीर्घ कालावधीसाठी किंवा फार अल्पशा कालावधीकरिता, किंवा आपले काही पैसे इतर बँकांना RBI कडे ठेवावे लागतात. या आधीच्या भागांमध्ये आपण याची चर्चा केलेली आहे. SLR, CRR आणि काही विंडो थ्रू त्या बँका RBI कडून पैसे घेऊ शकतात. त्यामध्ये रेपो रेट हे एक आहे. तर रेपो रेट, SLR, CRR याचे रेट जर कमी झाले
तर बँकांना अधिक सोयीचं होतं आरबीआय कडून पैसे घेणं, किंवा लिक्विडिटी ही बँकांकडे जास्त राहते, म्हणजेच बँकांकडे निधी जास्त प्रमाणात राहतो. आणि निधी जास्त प्रमाणात राहिला की मग पब्लिक कडून जो निधी जमा होतो त्याच्यावरती जे व्याज द्यावं लागतं तो निधी जमा होतो सेव्हिंग बँकेच्या अकाउंटमध्ये किंवा त्याचं फिक्स डिपॉझिट होतं. तर याचे रेट्स जे आहेत हे या बँका कमी करतात. आणि याचे रेट्स कमी झाले तर जे कर्ज दिलं जातं त्याचे पण रेट्स कमी होतात. अर्थातच कर्जाचे रेट्स कमी झाले की मार्केटमधून डिमांड वाढते. कमी इंटरेस्टनी कर्ज मिळत असेल तर कर्ज हे जास्त प्रमाणात घेतलं जातं. आणि हे कर्ज घर घेण्याकरिता, गाड्या घेण्याकरिता, वैयक्तिक कर्ज म्हणून आणि इतरही काही बाबींकरिता, जसं की बिझनेस लोन घेतलं जातं, ही कर्जे घेतली जातात. ही कर्जे जर स्वस्त असतील तर ही अधिक प्रमाणात घेतली जातात आणि त्यामुळे रोजगाराची निर्मिती होऊ शकते. अनेकांना यामधून रोजगार प्राप्त होऊ शकतो. त्यामुळे ग्रोथ ही वाढते इकॉनॉमीमध्ये. आणि या प्रकारे मग कर्ज स्वस्त असलं की बरेचसे फायदे घेऊ शकतात, ज्यामुळे अर्थव्यवस्था एक चांगल्या टप्प्यावर जाते. परंतु चित्र हे असंच कायमस्वरूपी असेल असं नाही. हे जर असं सातत्यानं चालू राहिलं तर एक काळ असा येतो की यामुळे सहजतेने पैसा जर हातात खेळता असेल तर मग काही गोष्टींचे भाव हे अचानक वाढतात. कारण मागणी भरपूर आहे परंतु त्या प्रमाणात पुरवठा होतो की नाही याची शाश्वती नसते आणि त्यामुळे मग हे भाव वाढतात. आणि एकदा हे भाव वाढायला लागले काही गोष्टींचे, हे फक्त डिमांड सप्लाय याच्यावरच अवलंबून असतं असं नाही. काही अन्य कारणं सुद्धा आहेत. मग ही महागाई वाढत गेली की ही नियंत्रणात आणणे हे प्रमुख कर्तव्य असते त्या देशातील सेंट्रल बँकेचं. आणि आज जगातील प्रत्येक देशाची सेंट्रल बँक जवळजवळ हेच करत आहे की रेट ऑफ इंटरेस्ट मध्ये वाढ केली जात आहे. रेट ऑफ इंटरेस्ट मध्ये वाढ केली तर काय होईल? समजा आरबीआयने रेट ऑफ इंटरेस्ट वाढवले किंवा CRR, SLR चे रेट वाढवले तर बँकांकडे पुढे कर्ज देण्याकरिता जास्त पैसे राहणार नाही. आणि त्यामुळे मग बँका काय करतील तर जे लोन घेतात, जे कोणी कर्ज घेतात त्यांचे रेट्स हे वाढवले जातील. आणि त्यामुळे अर्थातच मग लोन घेणाऱ्यांची संख्या कमी होईल. लोन घेणाऱ्यांची संख्या कमी झाली तर खर्च करणारे जे करतात जास्त त्यांची संख्या कमी होईल. आणि ती संख्या कमी झाली म्हणजेच मार्केटमध्ये ज्या काही मग वस्तू उपलब्ध आहेत त्या वस्तूंकरिताची मागणी कमी होईल. आणि ती मागणी कमी झाली की मग त्यांच्या किमती कमी होतील. हे असं एकंदरीत चित्र असतं. हा असा एकंदरीत आलेख असतो. आणि त्यामुळे कुठल्याही देशाच्या सेंट्रल बँकेकडे हे एक सर्वात महत्वाचं अवजार असतं की महागाई कमी करायची असेल तर काय करायचं. परंतु याचा एक दुर्गामी आणि एक वेगळा परिणाम असा होऊ शकतो की यामुळे मग रोजगार निर्मिती कमी होते आणि पर्यायाने ग्रोथ ही कमी होते. हे अर्थव्यवस्थेकरिता फार कालावधीकरिता टिकून राहणं तेवढंसं चांगलं नसतं. याबद्दलची चर्चा आपण आज याकरिता केली की नुकतंच आरबीआयचं पतधोरण जाहीर झालेलं आहे आणि त्यामधील पार्श्वभूमी काय होती, का आरबीआयला रेट ऑफ इंटरेस्ट मध्ये वाढ करावी लागली, हे आता या चर्चेअंती मला वाटतं की आपल्या लक्षात आलं असेलच. जागतिक लेवलवर सुद्धा महागाई फार वाढलेली आहे. आपणही जाणतात की दिवसेंदिवस पेट्रोल आणि डिझेलचे भाव फार वाढत आहेत. पेट्रोल आणि डिझेलच नाही तर अन्य गोष्टींचे सुद्धा भाव वाढत आहेत. ते वाढू नयेत, एका पातळीवर जाऊ नये याकरिता सरकारने काही प्रयत्न सुद्धा केलेले आहेत. काही वस्तूंच्या निर्यातींवर बंदी लावलेली आहे किंवा काही वस्तू या काही कालावधीकरिता काही प्रमाणातच फक्त निर्यात केल्या जाव्या अशा प्रकारचे पावलं सुद्धा सरकारने उचललेली आहेत. आणि
आता RBIने सुद्धा रेटमध्ये वाढ केलेली आहे. तर एकंदरीतच इथून पुढे महागाईचे आकडे कसे येतात याच्यावरती RBIचे पुढील पतधोरण किंवा जागतिक पातळीवर जर बघितलं तर जागतिक बँकांचे त्या देशाचे पतधोरण हे पुढे महागाई कशा प्रमाणात वाढते किंवा कमी होते यावरती अवलंबून असणार आहे. तर आज आपण इथेच थांबूया आणि आता जवळजवळ अर्थपूर्ण या मालिकेतील शेवटच्या टप्प्यांवरती आपण येऊन पोहोचलेलो आहे. पुढील काही शेवटचे भाग झाले तर ही मालिका संपणार आहे आणि पुढील भागात पुन्हा एकदा एका नव्या विषयासह आपण पुढील एका नवीन विषयावर चर्चा करणार आहोत. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद. दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव व्हॉट्सॲप किंवा टेलिग्राम ग्रुप. जॉईन करण्यासाठी संपर्क करा 98 81 60 20 25 या क्रमांकावर. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 9881 60 2025. साहित्य उत्सव हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. साहित्य उत्सवच्या फेसबुक पेजला जरूर भेट द्या, कारण ज्ञान आणि मनोरंजन यांचं अतूट नातं म्हणजे साहित्य उत्सव.